नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन, जिल्हा प्रशासनाने केले स्वागत। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले। सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। राज्यपाल रमेश बैस व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले। या प्रसंगी राज्यपाल यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल बैस यांचे स्वागत केले। ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याच्या राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांचा अस्थिकलश गुरुवारी कनेरखेडमध्ये ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवला जाणार। दक्षिण काशी संगम माहुली येथे होणार विधिवत विसर्जन। ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याच्या राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर राजघराण्याच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। त्यांच्या अस्थिकलश मंगळवारी दुपारी 4 वाजता कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड या शिंदे घराण्याच्या मूळ गावी आणण्यात आला आहे। गुरुवारी दिनांक 23 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत राजवाड्यात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर या अस्थिकलशाचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे। राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांचे निधन झाल्यानंतर कनेरखेड गावावर शोककळा पसरली आहे। ग्रामस्थांच्या वतीने दुष्यंत राजे शिंदे फाकडे यांच्यासह समीर शिंदे, जयदीप शिंदे, संभाजी शिंदे व प्रकाश शिंदे ही प्रमुख मंडळी अंत्यसंस्कारासाठी ग्वाल्हेर येथे गेली होती। तेथे राजघराण्याच्या परंपरेनुसार आणि शिंदे घराण्याच्या रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले। सर्व धार्मिक रीतिरिवाजामध्ये शिंदे घरातील मंडळींनी भाग घेतला। तेथे केंद्रीय मंत्री तथा राजघराण्याचे प्रमुख राजे श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी अस्थिकलश व राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांची प्रतिमा कनेरखेड ग्रामस्थांच्या स्वाधीन केली। अत्यंत शोकाकुल वातावरणात शिंदे मंडळी ग्वाल्हेर येथून कनेरखेडकडे परतली। मंगळवारी दुपारी 4 वाजता त्यांचे आगमन झाले। राजघराण्याच्या रीतिरिवाजानुसार गुरुवारी सकाळी 9 वाजता कनेरखेड येथील राजवाड्यात अस्थिकलश ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवला जाणार आहे। त्यानंतर दुपारी दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर या अस्थिकलशाचे विसर्जन केले जाणार आहे। शिंदे राजघराण्याच्या रीतिरिवाजानुसार राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांच्या अस्थिकलशाचे उत्तर प्रदेश येथील अलाहाबाद, प्रयागराज येथे गंगा नदीमध्ये आणि मध्य प्रदेश येथील उज्जैनमध्ये नर्मदा नदीमध्ये विसर्जन केले जाणार आहे। कोरेगाव तालुक्यात वेळू येथे 4 मोरांची शिकार करणाऱ्यास वन विभागाने घेतले ताब्यात। 2 दुचाकी व शिकारीचे साहित्य केले जप्त। वेळू तालुका कोरेगाव येथे राष्ट्रीय पक्षी असलेल्या 4 मोरांची शिकार करून वाहतूक करणाऱ्या कर्मा परशाव काळे राहणार बोरगाव याला वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। त्याच्याकडून मोर मारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व 2 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत। वन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या संदर्भात कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घारगे यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना घटनेबाबत सविस्तर माहिती दिली। दिनांक 12 मे रोजी वेळू गावच्या हद्दीत 4 मोरांची शिकार केली जात असल्याची माहिती घारगे यांना मिळाली होती। त्यांनी तात्काळ वनपाल व वनरक्षक यांना कारवाईचे आदेश दिले। वन विभागाच्या पथकाने तात्काळ वेळू गावाकडे धाव घेतली। कर्मा परशा काळे हा मोरांची शिकार करून मृत अवस्थेतील मोर घेऊन जात असताना वन विभागाला सापडला। वन विभागाने वन अधिनियमानुसार त्याला ताब्यात घेतले। त्याच्याबरोबरच त्याच्याच ताब्यातून सापळा, साहित्य, फासगे व 2 दुचाकी जप्त केल्या। कोरेगावच्या वन विभागाने केलेल्या कारवाईबद्दल जिल्हा उप वनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा होरकाटे यांनी अभिनंदन केले। कोरेगावच्या वन विभागाने राष्ट्रीय पक्षी मोर यासारख्या वन्यजीवांचा शिकार करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली असून वनक्षेत्रासह वन्यजीवांची कोठे शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाला द्यावी। माहिती देणाऱ्याच्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। माहितीच्या आधारे कडक कारवाई केली जाईल
अशी माहिती वनक्षेत्रपाल वैभव घारगे यांनी दिली। एकूणच वन विभागाने कोरेगाव तालुक्यात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। मसवड आणि पिलिवे येथून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या सोलापूर जिल्ह्यातून आवळ्या मुसक्या। मसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। मान तालुक्यातील मसवड पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून 3 दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून 3 स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना दिली। मसवड शहर व परिसरातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते, त्यानुसार पोलीस ठाण्यात दुचाकी मालकांनी तक्रार नोंद केल्या होत्या। पोलिसांनी अनेक ठिकाणी चोरट्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांना त्या प्रमाणात यश येत नव्हते। दिनांक 17 मे रोजी दुचाकी शोधणाऱ्या टोळीचा ठावठिकाणा मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी पथकासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अकलूज व पुणे जिल्ह्यातील इंदापूर बावडा येथे जाऊन आरोपी राहुल वामन सीताप कोळी व अजय उर्फ पद्मा प्रकाश खरात राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि आकाश बाळू थोरात राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सध्या राहणार कोण बावी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी संगनमताने मसवड गावच्या हद्दीतील 2 दुचाकी व पिलीव तालुका माळशिरस गावच्या हद्दीतील 1 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपींनी चोरी केलेल्या 3 दुचाकींचा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मसवड पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार मसवड व पिलीव येथून चोरी झालेल्या दुचाकी या सोलापूर जिल्ह्यात नेण्यात आल्या असल्याची माहिती मिळताच बिराजदार यांनी चौकशीचे सत्र हाती घेतले। माळशिरस, अकलूज आणि पिलीव या ठिकाणासह अन्य ठिकाणच्या दुचाकी चोरल्याची कबुली या चोरट्यांनी दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्यासह उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अंमलदार शहाजी वाघमारे, शिवाजी जाधव, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धीरज कवडे यांनी ही कारवाई केली।